नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज मी इथे तुम्हाला खूप महत्त्वाच्या टॉपिकवर माहिती सांगणार आहे. बघा, आपल्या प्रत्येक मैत्रिणींना हा मुंड्याचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तर त्यांना ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग हे जमत असतं, मुंडा टाकणे हेही जमत असतं, किंवा कुणाकुणाचा मुंडा हा कमी जास्त होतो, कुणाचा जास्त होतो तर कुणाचा कमी येतो. याच्यावरच मी एक सोल्युशन घेऊन आलेले आहे. तर तुम्ही माझ्या पद्धतीने तुमचा मुंडा टाकून कटिंग किंवा स्टिचिंग केली तर तुमचा मुंडा एकदम परफेक्ट येईल आणि ब्लाऊजही फिटिंगमध्ये फिनिशिंगमध्ये एकदम परफेक्ट बसेल. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगनर असतील तर त्यांनाही माझ्या या व्हिडिओचा फायदा होईल. तर चला मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मी इथे एक ब्लाऊज घेतलेले आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला हे किती साईजचे ब्लाऊज आहे ते सांगत आहे. तर बघा, हे एका साईडला 8 इंच भरलेले आहे, तर हे चौथा भाग आहे. तर हे 8 चौक 32 इंचाचे ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर याचा फिटिंगचा मुंडा आपण किती आहे तो एकदा चेक करूया. तर बघा, शोल्डरपाशी आपल्याला इथं टेप ठेवून द्यायचा आहे आणि जशा पद्धतीने गोलाकार आपल्याला इथं टेप ठेवत ठेवत जिथं फिटिंगची लाईन येत आहे तिथपर्यंत आपल्याला याचा मुंडा चेक करायचा आहे. तर बघा, 7 इंच एका साईडचा 7 इंच भरलेला आहे, तर दुसरीकडली साईड 7 इंच, असं म्हणून 14 इंच याचा फिटिंगचा मुंडा आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे मुंडा मोजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरी पद्धत मी तुम्हाला इथे सांगत आहे. आपल्याला हा पूर्ण ब्लाऊज आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा, आपल्याला एकदम ॲक्युरेट पद्धतीने इथं मुंडा मोजून घ्यायचा आहे. जिथपर्यंत आपली शोल्डर आपण फिट केलं आहे तिथून जिथपर्यंत आपली काखेमधली फिटिंगची लाईन असते तिथपर्यंत आपल्याला टेप ठेवून घेऊन मुंडा मोजून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थितपणे आणि सावकाशपणे इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघू शकता, मी चॉकनीही खून केलेली आहे, तिथं आपला फिटिंगची लाईन आलेली आहे. तर आता तुम्हाला मी पाठीमागेतल्या आतमधल्या साईडहून मुंडा मोजून दाखवते, किती इंच भरतो तेही आपण पाहूया. तर बघा, एकदम बरोबर 7 इंच आपला इथं मुंडा भरलेला आहे. तर बघू शकता, आता हे 32 साईजचे ब्लाऊज आहे, तर याचा आपला मुंडा हा 7 इंच भरलेला आहे. तर बघा, आता आपल्याला परफेक्ट मुंडा कसा टाकायचा ते बघूया. तर बघा, सुरुवातीला आपल्याला नॉर्मलप्रमाणे आपल्याला उंची इथं टाकून घ्यायची आहे. पेपरवर 15 इंच उंची टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. आपण इथे 8 इंचचा गळा टाकणार आहे. तर बघा, पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डर किती घ्यायचे याचीही मी तुम्हाला 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर बघा, ते तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा. 5.5 इंचावर टाकून आपल्याला इथं सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. इथे बघा, आता आपल्याला नॉर्मल मुंडा आपल्याला 5.5 इंचावर टाकून घ्यायचा आहे. तर बघा, 28 पासून 34 साईजपर्यंत आपल्याला 5.5 इंचावरच मुंडा टाकून घ्यायचा आहे. पण मुंड्याची गोलाई आपली एकदम परफेक्ट कशी आपल्याला तर ड्रॉ करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, छातीचे चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन मी ते टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर कमर टाकून घ्यायची आहे. कमर मी तुम्हाला अशीच ड्रॉ करण्यासाठी माप घेऊन टाकलेलं नाही आहे, असेच टाकून दाखवलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरपट्टी 3 इंच ठेवून पाठीमागील गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, पाठीमागील गळ्यानुसार शोल्डरपट्टी किती ठेवायची, आपली गळारुंदी किती ठेवायची त्याचेही मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर बघा, नॉर्मली आपण जे कटिंग करत असतो तिथे 1.25 इंचावर आपल्याला पाठीमागील मुंड्याचा इथं खूण करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ही मुंड्याची लाईन आहे त्याचा मध्य काढून आपल्याला हे 3 जे आपल्याला पॉईंट मिळाले आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. ही आपली नॉर्मल स्टेप आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला आता फिटिंगची लाईन ओढून घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर समोरील मुंड्याचा आकार हे आपल्याला त्याच पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. 1 इंचावर खूण करून आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथं आपली बेसिक स्टेप इथं पूर्ण झालेली आहे. तर आता आपल्याला ह्या आपण ब्लाऊजवरून जे माप घेतले होते ते आपल्याला पूर्ण फिटिंगचा मुंडा हा 7 इंच भरलेला होता. तर बघा, हे 32 साईज इथं मी लिहून घेते. 32 साईजच्या ब्लाऊजचा आपला मुंडा हा 7 इंच भरलेला होता. म्हणजे फुल मुंडा आपला किती आला होता, पूर्ण 14 इंच आलेला होता. तर बघा, आपल्याला शिलाई मार्जिन शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच सोडून द्यायची आहे आणि आपल्याला वाही फिटिंगसाठी या टेपच्या 2 लाईन इथं मार्जिन अलीकडे सोडून द्यायचे आहे. आणि आता आपल्याला इथून आपण जे फिटिंगचा मुंडा आपला
मार्जिन पस्तूर गेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंडा किती इंच भरतो आहे ते एकदा चेक करून घ्यायचे आहे. तर बघू शकता एकदम प्रॉपर 7 इंच आपला इथं मुंडा भरलेला आहे. म्हणजे आपले हे 32 साईजसाठी 5.5 इंच मुंडा हा एकदम परफेक्ट आलेला आहे. तर बघा तुम्हाला अजून एकदा मी मोजून दाखवते. एकदम परफेक्ट इथं 7 इंच आपला इथं मुंडा भरलेला आहे. तर बघा 32 साईजसाठी आपल्याला 7 इंच मुंडा येईल असे काही नाही आहे. तर बघा प्रत्येक आपल्याला लेडीजमध्ये खूप सारे चेंजेस असतात. त्याच्यामुळे कुणाचा मुंडा हा 15 इंच हा भरू शकतो, त्याच्यानंतर कुणाचा 14 इंचही भरू शकतो आणि कुणाचा आपला बघा 13 इंचही सुद्धा भरू शकतो. तर इथं बघा 14 इंच 13 इंच मी ते लिहून घेत आहे. तर बघा आता आपल्याला मुंडा चेंज झाला तर आपल्याला आता याच्यात काय चेंजेस करायचे आहेत ते पाहणार आहोत. तर बघा 15 इंच जर तुमचा मुंडा भरलेला असेल फिटिंगचा पूर्ण गोलाकार तर आपल्याला एक साईडचा 7.5 इंच भरणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे जे आपण 5.5 इंच घेतलेले आहेत मुंड्याचे त्याच्यात आपल्याला फक्त 2 लाईन खाली यायची आहे आणि हे सरळ लाईन इथं ओढून घ्यायची आहे. तर बघा आता इथं काय करायचं आहे आपल्याला एकदम काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा तुम्ही. जिथं आपल्याला पॉईंट भेटला आहे मुंड्याचा तिथं 1.25 इंचावर आपल्याला पाठीमागील मुंडा टाकून घ्यायचा आहे. तर बघा इथं पॉईंट भेटलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या मुंड्याच्या लाईनचा मध्य काढून आपल्याला इथे खून करून घ्यायची आहे. पाठीमागील मुंड्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा मगाच्या मुंड्यापेक्षा थोडंसं खाली आलेलं आहे. तर आपल्याला आता अशा पद्धतीने जिथं आपल्याला फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत हा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा मुंडा एकदा चेक करून घ्यायचा आहे. तर बघा इथं देऊन घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर समोरील मुंड्याचाही मी इथं तुम्हाला आकार टाकून दाखवते. तर बघा समोरील मुंड्याला आपल्याला 1 इंचाला खून करून हे असे ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता हे आपलं ड्रॉ इथं झालेलं आहे. तर बघा आता आपल्याला हा पूर्ण मुंडा आपल्याला 7.5 इंच भरतो का नाही ते चेक करायचे आहे. तर बघा सिलाई मार्जिन आणि बाही फिटिंगची आपल्याला सोडून हा पूर्ण आत्ता ड्रॉ केलेला आपल्याला खालचा मुंडा आहे एकदा चेक करून घ्यायचा आहे फिटिंगच्या लाईनपर्यंत. इथं बघू शकता एकदम प्रॉपर इथं आपला 7.5 इंच भरलेला आहे. म्हणजे हा पूर्ण 15 इंच भरलेला आहे. जर तुमची साईज 32 असेल आणि मुंडा तुमचा जर 15 इंच आलेला असेल तर तुम्हाला सेम अशाच पद्धतीने मेजरमेंट टाकून तुमचा मुंडा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा जर तुमचा मुंडा 13 इंच हा भरलेला असेल, कुणाकुणाचा 13 इंच हा भरू शकतो, तब्येतीनुसार मुंड्यामध्ये चेंजेस होत असतात. तर बघा 13 इंच भरले असेल तर आपण जिथे 5.5 इंचावर खून केली होती त्याच्यावरती आपल्याला 2 लाईन यायची आहे. ज्या पद्धतीने आपण 15 इंचाचा मुंडा टाकून तुम्हाला मी दाखवला 15 इंच म्हणजे त्याचा निम्मा 7.5 इंचाचा मुंडा तुम्हाला जसा मी दाखवला त्याच पद्धतीने आपल्याला 13 इंचाचाही बनवायचा आहे. फक्त आपल्याला जे 5.5 इंचावर आपलं मुंडा आलेला आहे त्याच्यावरती 2 लाईन हे आपल्याला वरी घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्ही मुंड्यामध्ये चेंजेस करायचे आहेत. आणि तुम्हीही माझी ही ट्रिक वापरली तर तुमचाही ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथे बसणार आहे. तर बघा ज्या बिगनर्स ताई असतील त्यांच्यासाठी जर साईजनुसार मुंडा किती घ्यायचा आहे ते समजत नसेल तर मला तशी कमेंट करा. मी त्याचाही चार्ट लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करेल. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.